उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या माळेगावमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना आणि त्यासोबतच मतदारांना देखील दम भरलेला होता। माझे 18 उमेदवार निवडून द्या, अन्यथा निधी जो काही आहे तो सगळा माझ्या हातात असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं होतं। अजित पवारांनी या निधी वाटपाचं जे वक्तव्य केलं त्यावरून विरोधकांनी त्यांना फैलावर घेतलं आणि त्यांच्यावर टीकेची झोड देखील उठवलेली होती। अखेरीस अजित पवारांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे आले। अनेक वेळा भाषणात गोष्टी आपण बोलतो त्याचा अर्थ तसा कधीच नसतो। आमचे सहकारी किंवा कोणी असे बोलले असले तरी त्यांचा उद्देश तसा नव्हता, अशी सारवासारव मुख्यमंत्र्यांना करावी लागली। तेव्हा उपमुख्यमंत्र्यांची बाजू मुख्यमंत्री फडणवीसांनी जरी सावरून घेतलेली असली तरी काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मात्र अजित पवारांवर टीकेची झोड उठवली। नाना पटोले काय म्हणतात आपण पाहूया। अर्थमंत्री असले म्हणजे काय झालं, म्हणजे सगळी तिजोरी राज्याची तेच लुटून नेऊ शकतात आणि त्यांनाच सगळे अधिकार दिलेले आहेत संविधानाने, असं नाहीये। एकीकडे एकनाथ शिंदे म्हणतात की मी उपमुख्यमंत्री आहे, तर महाराष्ट्राच्या तिजोरीचे तुकडे करून टाकलेत का यांनी? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।